घटना आहे गोविंदाची। गोविंदा माधव अवकाळे, वय वर्ष अवघा 24, गव्हाच्या पोत्यावर बसून स्वप्न पाहणारा, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगणारा एक साधा तरुण। रंगानं सावळा, चेहऱ्यावर गोड हास्य, डोळ्यात प्रामाणिकपणा आणि भविष्याची आशा। घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण मनानं श्रीमंत होता। गोविंदाचा स्वभाव शांत, मनमिळाऊ होता। गावातल्या कोणत्याही आजोबांशी सहज बोलणारा, लहान मुलांशी खेळणारा आणि स्वतःच्या आईवडिलांना देव मानणारा। त्याचं शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं। नंतर त्यानं 12वी पूर्ण करून पुण्यात एका कॉलेजमध्ये डिप्लोमा घेतला। शिक्षणात तो फारसा हुशार नव्हता, पण मेहनती होता। त्याला ठाऊक होतं की परिस्थितीवर मात करणं हेच खरं शिक्षण आहे। त्याला पुण्यात एका ठिकाणी चांगल्या पगाराचा जॉबही मिळाला। इथून खरा खेळ सुरू झाला। गोविंदाचं कुटुंब म्हणजे वडील माधव अवकाळे, आई जिचं नाव गावात फारसं कोणालाही माहीत नव्हतं। ती कायम पतीच्या छायेतच राहिली। लहान भाऊ व्यंकटेश आणि एक बहीण जी लग्न होऊन सासरी गेली होती। माधव अवकाळे हे शिस्तप्रिय परंतु रागीट आणि अहंकारी स्वभावाचे होते। त्यांच्या मनात जातीचा अभिमान खोलवर रुतलेला होता। त्यांच्यासाठी प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व। गावात कुणी काही म्हणावं हे त्यांना सहन होत नसे। गोविंद त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। पण गोविंद स्वभावानं थोडासा मोकळा, त्याला जग बघायचं होतं। जाती धर्माच्या भिंती त्याला कधी मान्य नव्हत्या। तो माणूस बघायचा, नाव नाही। याच दृष्टिकोनामुळं वडिलांशी त्याचं वारंवार वाद व्हायचे। भाऊ व्यंकटेश थोडा अबोल, वडिलांच्या अधीन राहणारा, त्याला ना गोविंदाची स्वप्न समजायची ना त्याच्या प्रेमाचा अर्थ। पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकताना गोविंदाची ओळख झाली अंकिताशी। दोघंही एका मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटले। अंकिता गोविंदासारखीच होती, साधी, मनमिळाऊ आणि प्रेमळ। विशेष म्हणजे ती देखील त्याच जातीची होती, त्यामुळे गोविंदला वाटलं की कदाचित यावेळी घरच्यांना समजवणं सोपं जाईल। अंकिता एकदम घरच्यांवर प्रेम करणारी मुलगी होती, पण तिनं गोविंदवर विश्वास ठेवला आणि दोघांनी 3 वर्ष एकमेकांशी मनापासून प्रेम केलं। एकमेकांसाठी वेळ काढत, स्वप्न रंगवत, छोट्या छोट्या गोष्टींवर हसत दोघे जगत होते। जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण गोविंदच्या वडिलांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं। त्यांना प्रेम विवाह मान्य नव्हता, जरी मुलगी त्याच जातीतील असली तरीही। घरात आम्ही ठरवल्याशिवाय काही चालत नाही हे त्यांचं ठाम मत। अखेर गोविंद आणि अंकितानं तीर्थक्षेत्र आळंदीत जाऊन लग्न केलं। लग्नानंतर त्यांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत संसार सुरू केला। त्यांचं प्रेम चांगलं फुलत होतं। गोविंद एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता आणि अंकिता घर सांभाळत होती। दिवस होता रविवारचा। गोविंद आणि अंकिता सकाळी उठून एकत्र चहा घेत होते। गोविंदच्या मोबाईलवर वडिलांचा कॉल आला। गावात ये जरा, काही बोलायचंय, एवढंच सांगितलं। गोविंदाचा चेहरा क्षणभर गंभीर झाला। काही वाईट बोलणार नाहीत ना, अंकितानं विचारलं। नाही ग, फक्त बोलावलंय, कदाचित आता स्वीकारत असतील, असं म्हणून तो हसला। अंकिता त्याला सोडताना म्हणाली, लवकर परत ये हं, संध्याकाळी भजी करणार आहे। गोविंद हसत निघून गेला। त्याला काय माहीत होतं की ही त्याची शेवटची नजर असेल। गावात पोहोचल्यावर माधव अवकाळेनं गोविंदला शेतात भेटायला बोलावलं। तो गेला। तिथं फक्त वडील आणि माधव भाऊ व्यंकटेश होते। शेतावर पोहोचताच माधवनं गोविंदला विचारलं, लग्न करून आलास, आता काय करतोस? गोविंद म्हणाला, नोकरी करतो बाबा, आम्ही दोघं खूप खुश आहोत। हे ऐकून वडिलांचा चेहरा कडक झाला। त्यांनी मुठी आवळल्या आणि त्या क्षणी व्यंकटेशनं झाडामागून आणलेलं धारदार शस्त्र वडिलांच्या हातात दिलं। काही न बोलता त्यांनी गोविंदच्या डोक्यावर जोरात वार केला। गोविंद खाली पडला, ओरडला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यावर, मनगटावर वार झाले। शेताच्या माळ रानात फक्त पक्ष्यांची किलबिल आणि गोविंदच्या हंबरड्याचा आवाज होता। त्या शेतात क्षणभरात रक्ताचा डोह तयार झाला। त्याचं शरीर अजूनही थरथरत होतं, पण त्याची नजर वडिलांकडे विश्वासानं बघत होती। बाबा, मी तुमचंच तर ऐकलं होतं, प्रेम केलं, पण चुकीचं काय केलं, हे त्याचं शेवटचे शब्द होते। शेजारच्या शेतकऱ्यानं रक्ताचे डाग आणि हालचाल न दिसल्याचं पाहून पोलिसांना कळवलं। तात्काळीनं पोलीस स्टेशनचे अधिकारी कपिल शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली। ते पोहोचले तेव्हा गोविंदचा मृतदेह शेतात पडलेला होता। डोकं चिरलेलं, चेहरा ओळखू न येण्याजोगा।
तपास सुरू झाल्यावर काही तासातच पोलिसांनी गोविंदच्या मोबाईलचा कॉल डिटेल्स आणि गावकऱ्यांच्या जबाबावरून कळलं की ही हत्या बाहेरच्यांनीच नव्हे तर घरच्यांचीच आहे। वडील माधव आणि भाऊ व्यंकटेश यांना अटक करण्यात आली। अंकिता दिवसभर गोविंदच्या कॉलची वाट पाहत होती। संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो परतला नाही। शेवटी तिनं फोन केला, पण तो बंद होता। सकाळी पोलीस स्टेशनमधून कॉल आला, आपका पति गोविंद का शव मिला है, आपको पहचान के लिए बुलाया गया है। अंकिता गडबडून पुण्याहून परभणीकडे रवाना झाली। जेव्हा तिनं शवगृहात गोविंदचा चेहरा पाहिला तेव्हा तिचा जीव क्षणात उद्ध्वस्त झाला। ती किंचाळून कोसळली, हे का झालं? फक्त प्रेम केलं होतं आम्ही। ती सुद्धा त्याच वडिलांना देव मानत होती ज्यांनी तिच्या संसाराची राख रांगोळी केली। पोलिसांनी खटला दाखल केला। गोविंदच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। समाजाने या घटनेची तीव्र निंदा केली। अनेक सामाजिक संघटनांनी ऑनर किलिंग विरोधात आवाज उठवला। अंकिता आज एकटी आहे, पण तिच्या डोळ्यात अश्रूंसोबतच जिद्द आहे। ती म्हणते, मी लढेन गोविंदसाठी, आमच्या प्रेमासाठी आणि त्या इतर मुलामुलींसाठी जे अजूनही जातीच्या पिंजऱ्यात अडकलेत। या घटनेतून आपण काय शिकावं? गोविंदनं फक्त प्रेम केलं। त्या प्रेमात जात नव्हती, धर्म नव्हता, होती ती फक्त भावना। पण त्या भावनांना या समाजानं आणि त्याच्या स्वतःच्या घरच्यांनी पायदळी तुडवलं। किती काळ असं चालणार? एखाद्या मुलानं प्रेम केल्यावर त्याचं आयुष्य संपवावं। एका बापानं आपल्या मुलाला संपवणं म्हणजे माणुसकी संपली नाही का? ही घटना फक्त एका गोविंदाची नाही, ही प्रत्येक गोविंदसारख्या स्वप्न बघणाऱ्या तरुणाची आहे। आज गरज आहे अशा प्रेमांना आधार देण्याची आणि जाती धर्माच्या भिंती पाडण्याची। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।